मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल एक खास रेसिपी, ती म्हणजे थंडगार पियुष। पियुष तर बरेच जणांनी प्यायलाही असेल आणि काही जणांना आवडतही असेल, तर हा पियुष आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। इथे मी पियुषचे दोन प्रकार दाखवणार आहे, एक वेलचीवाला फ्लेवर आणि एक आंब्याचा फ्लेवर। हे पियुष खूप छान लागतात। ह्या पियुषची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघू। आज आपण बनवणार आहोत एक उन्हाळा स्पेशल रेसिपी। दही बघितल्यावर तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण दह्यापासून काहीतरी बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत थंडगार पियुष। इथे मी पियुषचे दोन प्रकार दाखवणार आहे। हा पियुष खूप छान लागतो, खूप मस्त लागतो आणि अगदी पटकन होणारा आहे। तर यासाठी इथे मी 1 कप घट्ट दही घेतलेलं आहे, म्हणजेच 200 ग्रॅम मी इथे दही घेतलेलं आहे। तर आता मी इथे एक ज्यूसर घेतलाय, यामध्ये मी हे 1 कप दही घालणार आहे। याच कपाने मेजर करून आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप श्रीखंड। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर। इथे वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं जायफळ, जायफळ हे आपल्याला किसून घालायचं आहे, म्हणजे याचा स्वाद हा खूप छान लागतो। आपण पियुषचे दोन प्रकार बघणार आहोत। आता जो मी प्रकार दाखवते तो साधा पियुष मी तुम्हाला दाखवते, वेलची फ्लेवरवाला। यामध्ये आता आपल्याला घालायचे 2 टीस्पून साखर। इथे आपल्याला साखरही जास्त नाही घालायचे, नाहीतर जास्त साखर झाली तर पियुष आपला गोड होईल, कारण आपण इथे ऑलरेडी श्रीखंड घातलंय। तर आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि हे चर्न करून घेऊया। तर आता आपल्या इथे चर्न करून झालेला आहे। मस्त असा दाटसर असा छान वेलची फ्लेवरचा आपला पियुष तयार झालेला आहे। तर आता आपण हा ग्लासमध्ये काढून घेऊया। यावर आता आपल्याला घालायचं आहे काजू बदामाचे तुकडे आणि थोडंसं केशर। आता आपला इथे वेलची फ्लेवरचा पियुष हा तयार झालेला आहे। दुसऱ्या फ्लेवरचा एक पियुष बनवणार आहोत, तो म्हणजे आंब्याच्या फ्लेवरचा पियुष। तर आता आपण तो पियुष बनवायला घेऊया। आता आपण दुसऱ्या फ्लेवरचा पियुष बनवते। याच ज्यूसरच्या भांड्यामध्ये मी पुन्हा बनवते। तर यामध्ये आता आपण घेणार आहोत 1 कप दही, म्हणजे 200 ग्रॅम दही। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1.5 कप पाणी। मी याच कपात पाणी घेतलंय। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हाफ कप, म्हणजेच 100 ग्रॅम हे आम्रखंड। आपण इथे आंब्याच्या फ्लेवरचं करतोय, त्यामुळे इथे आपण आम्रखंड वापरतोय। त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं केशर। इथे मी केशराच्या काड्या या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, त्यामुळे असा रंग पण खूप सुंदर येतो आणि आपल्या पियुषला सुद्धा छान असा रंग येईल। इथे मी वेलची पावडर टाकणार नाहीये, कारण इथे आपण आंब्याच्या फ्लेवरचं बनवतोय। जर तुम्ही वेलची पावडर टाकलीत तर थोडा आंब्याच्या चवीमध्ये फरक येऊ शकतो, पण जर तुम्हाला वेलची पावडर हवी असेल तर तुम्ही इथे वेलची पावडर टाकू शकता। तर आता मी इथे घालणार आहे थोडीशी जायफळाची पूड। जायफळ मी इथे किसून घालते, शक्यतो रेडीमेड पावडर वापरू नका, थोडीशीच घालायची आपल्याला। तर आता आपल्याला हे चर्न करून घ्यायचं आहे। तर आपलं हे चर्न करून झालेलं आहे। आपण झाकण काढून बघूया, किती सुंदर रंग आलाय याचा। आम्रखंडामुळे मस्त रंग आलाय आणि आपण इथे केशर दुधात भिजवून घातलेलं, त्यामुळे इथे मस्त केशराचा छान असा रंग आलाय। इथे आपण कुठेही बाहेरचे कलर वापरलेले नाहीयेत, नॅचरल आपला मस्त असा पिवळा रंग आलेला आहे। हा सुद्धा फ्लेवर हा जो मँगो फ्लेवर जो आहे पियुषचा, हा खूप सुंदर लागतो। आणि आता आंब्याचा सीझन तर सुरूच आहे, तर आम्रखंड आणून तुम्ही हा पियुष नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण हा ग्लासमध्ये काढून घेऊया। मी तुम्हाला जवळून दाखवते, मस्त रंग आलाय आणि छान असा दाटसर पण छान झालाय। मस्त लागतो हा पियुष एकदम, आणि उन्हाळ्यामध्ये तर हा अगदी आवर्जून प्यावा, म्हणजे आपल्याला उन्हाळा बाधत नाही। तर आता आपण हा ग्लासमध्ये काढून घेऊया।
मी इथे आंब्याच्या पियुषमध्ये साखर ही घातली नव्हती, कारण मला नको होती. पण जर तुम्हाला यामध्ये साखर हवी असेल तर जसं आपण वेलचीच्या फ्लेवरच्या पियुषमध्ये 2 टीस्पून साखर घातली होती, तर तशी तुम्ही यामध्ये सुद्धा 2 टीस्पून साखरही घालू शकता. यावर आपल्याला घालायचं आहे काजू बदामचे काप, थोडेसे पिस्ता आणि थोडंसं केशर. तर आता आपल्या इथे आंब्याचा पियुष हा तयार झालेला आहे. इथे आपण 2 टाईपचे पियुष बनवलेले आहेत, एक वेलची फ्लेवरचा पियुष आणि एक आंब्याचा पियुष. हे दोन्ही फ्लेवर तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात आणि उन्हाळ्यात तर हे आवर्जून प्यावं, म्हणजे तुम्हाला उन्हाळासुद्धा वाटत नाही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा हे पियुष घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे सुद्धा बनवलेले पियुष हे कसे झालेत. तर आता आपल्या इथे वेलची फ्लेवरचा पियुष आणि मँगो पियुष हा तयार झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्विस तुमची, डिश आमची. नमस्कार.